हाय फ्रेंड्स, आपण आज जाणून घेणार आहोत लॉ ऑफ अट्रॅक्शनचे 3 लॉ. म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शनचं रूट काय आहे हे आपण आज इथे जाणून घेणार आहोत. लॉ ऑफ अट्रॅक्शनचे 3 लॉजबद्दल आज आपण इथे माहिती बघणार आहोत. तुम्ही असा विचार कराल की लॉ ऑफ अट्रॅक्शनच तर एक लॉ आहे. होय, ठीक आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनच एक लॉ आहे, पण त्या आकर्षणाच्या सिद्धांताचे 3 लॉ आहेत. तर ते कोणते आणि त्याबद्दलच आपण इथे माहिती बघणार आहोत. आणि हे 3 लॉवरच आकर्षणाचं सिद्धांताचं रूट आहे, बेस आहे. ओके, बेस पाया आहे. जोपर्यंत तुम्हाला ह्या आकर्षणाचा सिद्धांताचे रूट्स म्हणजे मूळ माहिती पडणार नाही, तोपर्यंत तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शन कसं कार्य करते हे तुम्हाला समजायला येणार नाही, बरोबर. तर तुम्हाला करायचं काय आहे की तुम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचे 3 लॉ कोणते आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन कोणत्या रूटवर म्हणजेच कोणत्या मुळांवर पायांवर कार्य करते हे आपल्याला आज इथे समजून घ्यायचं आहे. तर सायंटिफिकली आकर्षणाचा सिद्धांत कोणत्या रूट्सवर काम करते ह्याला जाणून घेतल्याशिवाय आपल्याला आपलं मॅनिफेस्टेशनची जर्नी फास्ट करता येत नाही. ओके, असे तर आपल्याला आकर्षणाचा सिद्धांतामध्ये आपलं मॅनिफेस्टेशनची जर्नी फास्ट करण्यासाठी आपल्याला ह्या 3 लॉचा त्याच्यामध्ये उपयोग करायचा आहे. आपल्याला हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे 3 लॉज समजून घ्यायचे आहे, तेव्हा आपल्या मॅनिफेस्टेशनची जर्नी ही फास्ट होत असते, आपलं मॅनिफेस्टेशन हे डन होत असते. तर हे 3 लॉज आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे 3 लॉज आहे. तर पहिला लॉ कोणता, तर पहिला आकर्षणाचा सिद्धांताचा पहिला लॉ आहे एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, तर शक्ती. हे ब्रह्मांड, सर्व संसार, हे नेचर, झाडं झुडपं, पशु पक्षी हे कशाने बनलेले आहेत, हे एक एनर्जीनी बनलेले आहेत. हे पूर्ण ब्रह्मांड, ही दुनिया एनर्जीनी बनून आहे. ही एनर्जी काय आहे, तर एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर कार्य करत असते. ओके, तर हे झालं एनर्जीचं सिम्बॉल, आणि हे झालं फ्रिक्वेन्सी, आणि हे झाले व्हायब्रेशन. ओके, एनर्जी, फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन. तर आपल्याला पहिला लॉ समजला, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पहिला लॉ म्हणजे आहे तो एनर्जी. आणि पहिला लॉ समजला तर आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शनचा दुसरा लॉ कोणता आहे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनचा दुसरा लॉ आहे आपली बॉडी म्हणजेच आपलं शरीरसुद्धा एनर्जीनी बनलेलं आहे. आपली बॉडी पूर्णपणे एनर्जीनी बनलेली आहे, 5 एलिमेंट्सनी बनलेली आहे. 5 एलिमेंट्स म्हणजे काय, 5 तत्वसुद्धा हे एनर्जीनी बनलेले आहेत. ॲग्री. तर आपल्याला समजून घ्यायचं आहे आपली बॉडी, आपलं शरीर हे एनर्जीनी बनलेलं आहे, बॉडी एनर्जीनी बनून आहे. तर ही बॉडीसुद्धा एक फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते, ही झाली फ्रिक्वेन्सी. तर आपली बॉडीसुद्धा ह्या फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असते. तर ही आपली फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढवता आली पाहिजे. तर फ्रिक्वेन्सीचे सुद्धा किती टाईप्स आहेत, 2. फ्रिक्वेन्सीचे आपल्याला 2 टाईप्स आहेत. तर ते कोणते, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आणि निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. यावर आपण नंतर जाणून घेऊया की आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहोत आणि आपलं कार्य कसं चालू आहे, आपलं मॅनिफेस्टेशन कुठपर्यंत पोहोचलं आहे, हे आपण हे 3 लॉ बघून झाले की सांगणार. ओके, तर हे आपला दुसरा लॉ आहे की आपलं शरीरसुद्धा एक एनर्जीनी बनलेलं आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला वाढवता आली पाहिजे, आणि बॉडीची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे. तर आपली बॉडी एनर्जीनी बनलेली आहे, ह्या बॉडीची सुद्धा एक फ्रिक्वेन्सी आहे. हीच फ्रिक्वेन्सी तुमच्या मॅनिफेस्टेशन, गोल, ध्येय, जे काही तुमचं मॅनिफेस्टेशन असणार, जी काही तुमची इच्छा असणार, ती सुद्धा फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते. ठीक आहे. तर तेव्हा हे झालं युनिवर्स एनर्जी, म्हणजेच ही युनिव्हर्सल एनर्जी. आणि हे झालं तुमची, म्हणजेच काय, तुमचं हे युनिवर्स म्हणजेच पूर्ण हे ब्रह्मांड एनर्जीने बनलेली आहे. आणि हे तुमचं
तुमचं शरीर हे जे काही आहे, हे सृष्टी जे आहे हे एनर्जीनी बनलेली आहे आणि हे युनिवर्ससुद्धा एनर्जीनी बनलेली आहे. तर ही झाली एनर्जी, युनिवर्स एनर्जी. आणि हे झालं तुमचं मॅनिफेस्टेशन. तर तुमचं हे मॅनिफेस्टेशन जेव्हा ह्या युनिव्हर्सल एनर्जीला मॅच होणार, जेव्हा हे अट्रॅक्ट होणार, तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन हे डन होणार. म्हणून ह्या एनर्जीसोबत ही तुमची एनर्जी जेव्हा बरोबर समांतर येईल आणि मॅच होणार, तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन हे डन होत असते. बरोबर. तेव्हा ही फ्रिक्वेन्सी व्हायब्रेट करते आणि तेव्हा ती मॅच होते, तेव्हा जाऊन तुमचं मॅनिफेस्टेशन हे पूर्ण होत असते. तर हे मॅनिफेस्टेशन डन होते आणि ह्या पद्धतीने. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनचा तिसरा लॉ काय आहे? आपलं मॅनिफेस्टेशन, आपले गोल सुद्धा एक एनर्जी आहे. आपलं आकर्षणाचा सिद्धांताचा तिसरा लॉ आहे, आपलं मॅनिफेस्टेशन, आपले गोल हे एनर्जी आहे. पूर्ण ब्रह्मांड, आपली बॉडी, आपले मॅनिफेस्टेशन, आपले गोल, आपल्या इच्छा आपल्याला समजून घ्यायचं आहे की हे सर्व जे काही आहे ते एक एनर्जी आहे आणि एनर्जी फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते. बरोबर. तर आपल्याला हे समजायला पाहिजे की आपण जे लिहित आहोत, आपण ज्या हाताने अफर्मेशन लिहित आहोत, ते पण एक काय आहे? एनर्जी आहे. तर आपल्याला फ्रिक्वेन्सीवर काम करायचं आहे. एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते. तर आपल्याला फ्रिक्वेन्सीवर काम करायचं आहे. याचं रूट काय आहे? तर याचं रूट पाया हे आहे की फ्रिक्वेन्सी आहे. तर आपल्याला जेव्हा तुमची अँड तुमच्या मॅनिफेस्टेशनची, जेव्हा ही तुमची आणि तुमच्या मॅनिफेस्टेशनची एनर्जी फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होते, तेव्हा तुमचं मॅनिफेस्टेशन डन होत असते. तर तुम्हाला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या गेमला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवर कार्य करायचं आहे. तर फ्रिक्वेन्सीचे मी अगोदरच सांगितली की 2 टाईप्स आहेत, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये असता तर तेव्हा तुम्ही मेडिटेशन, सेल्फ टॉक, अफर्मेशन, व्हिज्युलायझेशन हे झाले पॉझिटिव्ह एनर्जी. समजलं? म्हणजेच पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते. तर तुम्ही जेव्हा पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये असता, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये असता, तर तुम्ही सर्वात प्रथम मेडिटेशन, सेल्फ टॉक, अफर्मेशन, व्हिज्युलायझेशन, ग्रॅटिट्यूड हे जेव्हा करता तुम्ही, तेव्हा पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये असता. आणि निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती? की तुम्ही विचार करत आहात की मी आता ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून मेडिटेशन करायला पाहिजे, असा थॉट चालत आहे. तर ठीक आहे. तर आपल्याला असं माइंडमध्ये आपल्या चालत आहे की मी 4 वाजता उठून ब्रह्ममुहूर्तामध्ये मेडिटेशन करणार आहे. तुम्ही तुमच्या माइंडला सांगितलं आहे की मला मेडिटेशन करायचं आहे. तुम्ही रेडी आहात, ठीक आहे. तुम्ही अलाराम लावला, तिथपर्यंत देखील ठीक आहे. पण जेव्हा अलाराम वाजतो तर तुम्ही काय करता? उठता आणि बंद करून परत झोपून जाता. तर ही कुठली एनर्जी झाली? निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. एनर्जी ही फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते. तर ही झाली निगेटिव्ह एनर्जी. म्हणजे तुम्ही सकाळी उठण्याचं स्वतःला कमिटमेंट दिले पण ते पूर्ण केले नाही. तर तुम्ही 4 वाजता न उठता तुम्ही 6 वाजता उठले, 6 वाजता मेडिटेशन केलं, तर ही तुम्ही निगेटिव्हिटीला अट्रॅक्ट करत आहात, निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये जात आहात. सेल्फ टॉक निगेटिव्ह करत आहात, मेडिटेशन करीत नाही आहात ब्रह्ममुहूर्तामध्ये. स्वतःच्या 4 एरियाबद्दल अफर्मेशन तुम्ही लिहित नसणार. तुम्ही स्वतःसोबत स्वतःला जे गोल पाहिजे आहे त्या गोलचे मॅनिफेस्टेशन, अफर्मेशन तुम्ही रिपीट करत नाही आहात किंवा लिहत नसणार. तर तुम्ही हे निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये आहात. निगेटिव्हिटी पुन्हा पुन्हा अट्रॅक्ट करत आहात. जेव्हा की तुम्ही ब्रह्ममुहूर्तात उठण्याचं स्वतःला कमिटमेंट दिले आणि ते स्वतः तुम्ही पूर्ण न करता उशिरा झोपून उठून नंतर मेडिटेशन केले, तर तुम्ही कुठे ना कुठे जाऊन निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करत आहात. आळस तुमच्यामध्ये येत आहे. तर ही झाली निगेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर आपल्याला कार्य कुठे करायचं आहे? आपल्या रूट म्हणजेच मुळांवर, आपल्याला पायावर, लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या पायावर, रूटवर कार्य करायचं आहे. तर आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फास्ट करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन,
सेल्फ टॉक, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि मोस्ट इम्पॉर्टंट ग्रॅटिट्यूड हे जेव्हा आपण करतो तर तेव्हा आपण राहतो पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये. तर समजलं, हे 3 लॉ आहेत लॉ ऑफ अट्रॅक्शनचे, की आपलं संसार, ब्रह्मांड हे एनर्जीनी बनलेलं आहे. त्यानंतर आपली बॉडी, शरीर हे एनर्जीनी बनलेलं आहे. तिसरा लॉ आहे आपलं मॅनिफेस्टेशनसुद्धा एनर्जीनी बनलेलं आहे आणि एनर्जी फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करते. इथपर्यंत क्लिअर झालं. तर ह्या पद्धतीने आपल्याला आपल्या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर कार्य केल्यानंतर आपलं मॅनिफेस्टेशन हे डन होत असते. म्हणून ही पॉझिटिव्ह एनर्जी हे आपली एनर्जी. तर जेव्हा आपली जर तुम्ही 99% वर इथे आहात आणि तुमची गोलची म्हणा, ब्रह्मांडाची म्हणा, इथे जर फ्रिक्वेन्सी असणार तर हे कुठे ना कुठे जाऊन मॅच होत नाही. त्यामुळेच तुमचे मॅनिफेस्टेशन हे डन होत नाही आहे. हे समजायला क्लिअर झालं. तर आपल्याला करायचं काय आहे, आपल्या पॉझिटिव्ह एनर्जीवर, पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर कार्य करायचं आहे. आपली ही मॅनिफेस्टेशन आणि आपली एनर्जी जेव्हा एक होते, फ्रिक्वेन्सी मिळते, तेव्हा जाऊन आपलं मॅनिफेस्टेशन हे डन होत असते. तर ह्या आपल्याला 3 लॉबद्दल आज माहिती झालं. तर आपल्याला पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर कार्य करायचं आहे आणि आपलं मॅनिफेस्टेशन हे डन करायचे आहेत. ओके, तर ही झाली एनर्जी. एनर्जी कशावर व्हायब्रेट करते, फ्रिक्वेन्सीवर. त्यानंतर व्हायब्रेशन. आपण एनर्जी, सर्व काही एनर्जीने बनलेले आहेत. ही झाली फ्रिक्वेन्सी आणि त्यानंतर सर्व फ्रिक्वेन्सीचं व्हायब्रेशन आपल्याकडे येते, बरोबर. तर ह्या पद्धतीने तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीला, मॅनिफेस्टेशनला रूट समजून घेऊन लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या जर्नीला, तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या जर्नीला फास्ट करायचं आहे आणि पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर कार्य करून आपले मॅनिफेस्टेशन डन करायचे आहेत. ओके, हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.